नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावर श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींना देवस्थानच्या वतीने सन्मानित करण्यात आले. दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार सुनील शेळके, मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नुकतेच गडावर जाऊन आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते गणेश आप्पा ढोरे, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देवीदास कडू, तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, खजिनदार संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ, सहसचिव महेंद्र देशमुख, विश्वस्त व सरपंच अर्चना देवकर यांनी सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सर्वांचे स्वागत केले. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी देवस्थानच्या नियोजनबद्ध कारभाराचे आणि यात्रा काळामध्ये 8 ते 10 लाख भाविकांचे गडावर अगदी शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल देवस्थानचे अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मंडळ रात्रंदिवस समाजासाठी काम करत आहेत याबद्दल कौतुक केले. तसेच निवडून आल्यामुळे हुरळून जाऊ नका असा सल्ला देखील आमदार सुनील शेळके यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांना दिला. पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. सुरेश केदारी पांडुरंग मध्ये यांना त्यांच्यावर सत्कार करण्यात यायचे. योगेश पेडकर, मुमीन मोहम्मद इनामदार, भाग्यश्री महादेव जगताप, जीवन शेख परमार, निखिल गौरव देवेश्वर आणि जाकीर खलेबा, संतोष आपल्या राजेंद्र बबनराव कदरे, भाऊसाहेब कडू, संजय राम दळवी, वंके दत्तात्रय मामकर, सानिता संदीप वांगोरे, शेंद्रा चंद्रकांत गायकवाड, लक्ष्मीनारायण पायकर, पांडुरंग पुणे, मंगेश अग्रवाल, नैना योगेश पेडकर, मोहम्मद इनामदार, भाग्यश्री महादेव जगताप, जीवन प्रकाश गायकवाड, स्वप्ना अतुल कदम, सुनील प्रकाश गवळी, धनंजय वसंत काळके, प्रियंका निखिल रवीश्वर आणि जाकीर यांचा सत्कार होतोय. अरुण शेठ भानुगरे, आपणासाहेब यांनी सत्कार करण्यात या. या ठिकाणी उपसरपंच दादाजी भानुगरे, हेमंत भानुगरे, जिल्हा परिषद सदस्य अनंत भाऊशे आपल्या ठिकाणी ₹7,000 आपण सत्कार करून या. नवशेठ देशमुख, महेंद्र देशमुख, संजय कोळकर, संपत दाबा याचा सत्कार होत आहे. यानंतर सर्व ठिकाणी काही टेपरशी डोलावे यांचा सत्कार होतो. त्यांना रस्त्या वतीने त्यांचे संबंधित सदस्य संत सत्कार करायचा आहे. त्यानंतर मनीषताई नितीन मोरे
सत्कार होतं तर सत्यासाठी मी पण ओलावले. तर यापुढे देशमंत्री देवकर यांनी विनंती आपण सत्कार करण्यात यायचंय. जिल्हाधीश नारायणभाऊ पायकर आपला देखील सत्कार होतोय. यानंतर तसेच तळेगाव वडगाव देऊ या ठिकाणी सर्व शुभेच्छा या ठिकाणी दोनच मान्यवर बोलणार आहे. सत्कार करण्याची कृपा करून या ठिकाणी सत्य होतोय. या ठिकाणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि या भागातील परिषद गटातील सर्व कार्यकर्ते आज आयुक्तांच्या दर्शनासाठी आपण आल्या आणि आज आयुक्तांच्या दर्शन आपण सर्वांनी घेतले. या आयुक्तांच्या दर्शनासाठी आम्ही 2 दिवसापूर्वी अण्णांना भेटलो आणि अण्णांना आम्ही विनंती केली की पहिल्यांदा मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी तालुका झालेला आहे. लोणार नगरपालिकेचा सत्ता राष्ट्रवादी झाली. पंचायत समिती जिल्हा परिषद राष्ट्रवादीची पंचायत समितीची पहिल्यांदा सत्ता राष्ट्रवादीची आली. कोणी हो असेल या तळेगाव नगरपालिका असेल या अण्णांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण आज राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि या भागातील माझे सर्वश्रेष्ठ लक्ष्मण वालगुडे असते सर्वश्रेष्ठ आपण आज अण्णांना घेऊन इथं दर्शनासाठी आलेलो आहे. आज आईला एकच मागणं आपण करतोय की पहिल्यांदा जसं बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे पहिलं मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं मंत्रिमंडळ सगळं दर्शनासाठी इथं आईच्या तिथं दर्शनासाठी आणलं होतं. तर तिनं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विकासराव पडवळ आणि अर्चना देवकर आपण सर्वांनी ते थांबायचे. यानंतर तालुक्याचे ज्येष्ठ मार्कंड देशमुख विकासराव पडवळ पालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय राजेंद्र सोनवणे आपला देखील या ठिकाणी सत्कार होतोय. यानंतर नगराध्यक्ष आदरणीय राजेंद्र सोनवणे दैवत आई एकविरा देवीचं हे प्रांगण आणि या प्रांगणामध्ये मंदिराच्या साक्षीने देवीच्या साक्षीने आपण आज मावळ तालुक्यातल्या सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तळेगाव शहर, लोणावळा शहर, वडगाव शहर आणि देहू त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पार पाडल्याच्या नंतर एक आगळं वेगळं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपादित केलं आणि त्याचं सर्व श्रेय हे तालुक्याचे एक दूरदृष्टी असलेले आमदार आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक सुनील शेळके आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या बळावर, त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या मेहनतीवरती आपण हा विजय संपादन केला. 4-5 दिवसापूर्वी दीपक अण्णा आणि मी बोलत असताना दीपक अण्णाने खंत व्यक्त केली. तेव्हा अण्णा सगळ्या ठिकाणी आपण विजय झालो, सगळीकडे आपण सत्ता संपादित केली, परंतु जाणवत नाही आणि आपण संघटना म्हणून त्याला अजून काही महत्त्व आपण देत नाही. म्हणून एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपण सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांना एक
एकत्रित बोलू, एक गेट टुगेदर टाईप आपला कार्यक्रम संपादन करू आणि सगळ्यांचा मान सन्मान या ठिकाणी आपण ट्रस्टच्या वतीने करू, अशा प्रकारची भावना व्यक्त केल्यानंतर आज आपण या ठिकाणी सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहोत. मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती आदरणीय गणेशप्पा ढोरे, आपण या ठिकाणी 2 मिनिटं आपल्या विषयाने महाराष्ट्राचं असलेलं आराध्य दैवत एकविरा देवीच्या या मंदिरामध्ये आज नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या सर्व नगरसेवकांचा, नगराध्यक्षांचा, उपनगराध्यक्षांचा सत्कार, जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वांचा सत्कार या ट्रस्टच्या वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष दीपक अण्णा मुळवळे यांच्या वतीनं हा सत्कार आयोजित केला. या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, ट्रस्टचे अध्यक्ष, लोणावळ्याचे अध्यक्ष, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलअण्णा शिंदे, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि पायऱ्यांच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या कॉन्क्रिटिंग पायऱ्या व्हाव्यात. काय वयोवृद्ध लोकांना सुद्धा इथं येता यावं यासाठी मी आपल्याकडं मागणी करतो अध्यक्षाच्या वतीनं, त्याच्यावर आपण लक्ष द्यावं. त्या ठिकाणी देवस्थानच्या वतीने सन्मान होतोय तो आपण स्वीकारावा. त्यांना सन्मानित मावळचे आमदार गावदेव यांच्या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांच्या अध्यक्षांना विनंती तो सत्कार विठ्ठलराव घाडी करते. विठ्ठलराव घाडी एकविरा देवीच्या पवित्र अशा डोंगरावरती आज जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समिती उपस्थित सर्व ग्रामस्थ, माझे सहकारी, पत्रकार बांधवांनो, मी प्रथमतः आई एकविरा देवी ट्रस्टच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या मनापासून ऋण व्यक्त करतो. आम्हा सर्वांना आई एकविराचं दर्शन घेण्याकरता आणि आमचा सन्मान किंवा आम्हाला जो काही प्रसाद त्या ठिकाणी देण्याकरता बोलवलं आणि यशोचित अशा पद्धतीचा सन्मान केला. गेले अनेक वर्षापासून आई एकविरेच्या दर्शनाला मी देखील आवर्जून येत असतो, कारण माझंही स्वप्न होतं मला आमदार व्हायचं. आणि 2016 पासून ठरवलं की आपण आई एकविरेच्या दर्शनाला आवर्जून गेलं पाहिजे आणि त्याला प्रतिसाद देणारा अध्यक्षच होता आहे. त्याने सांगितलं तू आई एकविरेच्या दर्शनाला आलं पाहिजे. परवा दिवशी यात्रा होती, यात्रेच्या दिवशी मला माहित होतं एवढी गर्दी असं. मी तिकडं 1.5-2 किलोमीटर लांब अडकून पडलो आणि शेवटी पाहिल्यावरच नमस्कार केला, निघून गेलो. नाहीतर मला माहित आहे 2-4 दगडी मला मी खायला लागल्या. कारण पालखीचा सोहळा उरकला, दीपकांना मुद्दत तुला वाट करून ठेवली, तू वरती ये. अरे मला मी खाली अडकलोय आणि वाट करून सगळी मंडळी खाली येत होती. जवळपास 8-10 लाख भाविक या ठिकाणी असताना त्याचं नियोजन करणं, पालखी सुरक्षित पद्धतीनं गडावरती आणणं, आलेल्या भाविकाला प्रत्येकाला दर्शन देणं आणि खालपर्यंत पोहोचवणं हे पुन्हा येण्या गाभाड्याचं काम नाही. ते या ट्रस्टीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व टीम जातीनं काम करतायत, म्हणून एवढा सोहळा आणताना आपल्याला पाहायला. आपण येताना पाहिला असेल, पूर्वीचा रोड छोटा होता, आता तो मोठा करण्यात आलाय फॉरेस्टच्या हातीतून आहे. आणि आपले अध्यक्ष जसे तब्येतीने मजबूत आहे तसे काम करायला पण मजबूत आहे. आणि एखाद्याला अडका तर चांगलं मजबूत अडकत. मला माहित नव्हतं आप्पा, मला माहित नव्हतं. IRB कंपनीकडून सांगितलं काही आम्हाला थोड्या गाड्या दगडाच्या मिळाल्या किंवा मुरमाच्या
तर आम्ही काही भागामध्ये थोडा रस्ता रुंद करतो. या बाबानं थोडा नाही केला, डबल रुंद केला. आणि फॉरेस्टची परवानगी आमदारानं सांगितले, त्या आमदाराला विचारा. आता मी काय पण सांगण्याचा उद्देश आसनावरती घेतलं किंवा एखादं काम जर हातात घेतलं तर ते पुढे मागं न बघता हे माझ्या समाजाचं काम आहे, हे माझ्या जनतेचं काम आहे, याचा विचार करून काम करणारी टीम आपल्या सोबत आहे, याचा देखील मला आनंद आहे. आणि एक काम तुम्ही सगळ्यांनी अशाच पद्धतीने उभं राहून केलं पाहिजे. नाही तर मी निवडून आलोय आणि मी आता नगरसेवक आहे, मी आता जिल्हा परिषद सदस्य आहे, मी आमदार आहे, ह्या आविर्भावात राहिलो तर आपले 5 वर्ष कसे जमतील आणि लोक आपल्याला नमस्कार घालणारे निवडणुकीत काय चमत्कार करून दाखवतील हे तुला सांगू शकत. त्यामुळे ही निवडणूक असेल किंवा संविधानानं जे काय आपल्याला अधिकार दिले, लोकशाही मार्गाने जे आपल्याला सन्मान दिलेला आहे, या सन्मानाला कधी होरपळून न जाता आपण या जनतेच्या कायम उन्हात राहून काम केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. एवढीच आज अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. यांच्यासोबत आई एकविरेचं दर्शन घेतलं. आपण आईकडे काय मागणी केली? आम्हाला आई एकविरा देवीने पूर्ण केले आहे. परंतु उद्याच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेची मावळणाऱ्यांची सेवा करण्यामध्ये आम्ही पुढे कमी पडू नये. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.